जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. पुसद शहरातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर येत आहे, जिथे पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्याशी संबंधित डंपिंग यार्डवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. इंदिरानगर परिसरातील या डंपिंग यार्डबाबत आपले सरकार पोर्टलवर माझ्याद्वारे तक्रार करण्यात आली होती. नगरपरिषद पुसदने दिलेल्या स्पष्टीकरणात आग लागण्याच्या घटनांसाठी अज्ञात व्यक्तींना जबाबदार धरले आहे. मात्र माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या अधिकृत कागदपत्रांनुसार एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायत पाळधी यांनी लेखी स्वरूपात स्पष्ट केले आहे की नगरपरिषद पुसद यांनी या डंपिंग यार्डसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही, कोणतीही जमीन खरेदी केलेली नाही आणि कोणताही भाडेपट्टा केलेला नाही. जर ही माहिती वस्तुनिष्ठ आणि सत्य मानली गेली तर हे डंपिंग यार्ड अनधिकृत आणि बेकायदेशीर पद्धतीने चालत असल्याचा प्रीमा फेशी निष्कर्ष निघू शकतो. यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित होतात. परवानगीशिवाय कचरा टाकला जातोय का? जनतेच्या आरोग्याशी तडजोड केली जाते का? आणि यासाठी जबाबदार कोण? दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीसही या प्रकरणात दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे.